कधी कधी भाजीला नसेल तर काय करायचं, ही रेसिपी लगेच बनवून टाकायची. एकदम झटपट आणि मस्त होणारी सोयाबीनची सुकी भाजी आहे. तर मी दाखवते कशी बनवते ती. आधी तर काय करायचं, 10-15 मिनिटं सोयाबीन भिजत ठेवायचे. भिजल्यानंतर बारीक कापून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अख्खे पण ठेवा. आणि कढईमध्ये 2-3 पळी तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या तिखट आवडीनुसार. आणि इथे मी 2 कांदे घेतले, त्याला बारीक चॉप करून त्यामध्ये घालून घेतले आणि 1-2 मिनिटं मस्त त्याला फ्राय करून घेतलं. आणि 1 मोठा टोमॅटो बारीक चॉप करून तोही घालून घेतला. त्यानंतर टोमॅटोला तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि 1-2 मिनिटं वाफवून घेतलं. त्यानंतर सगळे मसाले घालून घेतले, जसं की हळद, लाल काश्मीरी मिरची पावडर, धनेपूड आणि थोडासा गरम मसाला घालून त्यालाही मस्त तेलामध्ये परतवून घेतलं. असं 1 मिनिट पूर्ण मी त्याला तेलामध्ये फ्राय करून घेतलं, तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आपले कापलेले बारीक सोयाबीन घालून घेतले. तुम्हाला पाहिजे तर अख्खे पण ठेवा, पण मी ते बारीक केलेत. आणि बारीक चॉप केलेली मी कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर आधीच टाकली की मस्त तेलामध्ये फ्राय झाली, ती टेस्ट छान लागते. मग थोडंसं पाणी शिंपडायचं, जास्त पाणी घालू नका आणि 5 मिनिटं मस्त वाफवून घ्या. बघा लगेच झटपट होणारी सोयाबीनची सुकी भाजी तयार आहे. आणि फॉलो फॉर मोर.